प्रसिद्ध तामिनी घाट परिसरात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाने छोटे मोठे दगड रस्त्यावर कोसळत असतात। आता ही महिला आणि ती कारमध्ये जात होती, परंतु तिची गाडी सनरूफ होती। तिच्यासोबत काय झालेलं आहे ते पहा। अक्षरशः तुम्हाला सुद्धा मोठा धक्काच बसेल। मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती आहे। त्या 42 वर्षाच्या होत्या। सकाळी पुणे रायगड जोडणाऱ्या तामिनी घाटातून त्या प्रवास करत होत्या। घाट मार्गावर जोरदार पाऊस सुरू असताना अचानक डोंगरावरून छोटे मोठे दगड खाली पडत होते। काही दगड गुजराती यांच्या कारच्या टापावर आदळले। यातील एक दगड कारच्या सनरूफची काच फोडून थेट आतमध्ये घुसला। दगड डोक्यात लागल्याने स्नेहल यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात त्यांचा मुलगा आणि पती किरकोळ जखमी झाले आहेत। स्नेहल यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले। पावसामुळे या भागात भूस्खलनाच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय घाटातून प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने या घटनेनंतर तात्काळ सुरक्षा उपाययोजना आणि रस्त्यांची पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। कारचा सनरूफ हा धोक्याचाच आहे, परंतु भारतात कार विक्रीसाठी ते एक आकर्षक फीचर ठरत आहे। केकवर जसे टॉपिंग्ज असतात तसेच सनरूफ ठरत आहे। लहान मुलांना कार बाहेर डोकावण्यासाठी मुख्यत्वे हे सनरूफ वापरले जाते, परंतु त्याचा वापर हा बाहेर डोकावण्यासाठी नाही, तर परदेशात थंडी खूप जास्त असल्याने सूर्यकिरणे अंगावर घेण्यासाठी केला जातो। परंतु भारतात याचा साइड इफेक्ट अपघाताच्या वेळी काच फुटून बाहेर पडणे किंवा सनरूफ बाहेर डोकावताना कशावर तरी आदळणे अशा प्रकारे जीवघेणा ठरत आहे।